छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणातून अटक केली। आज सकाळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर केल्यानंतर 11 वाजता न्यायालयात नेण्यात आलं। कोरटकरच्या अटकेनंतर कोल्हापुरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात 28 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। तेलंगणातून अटक केल्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी त्याला आज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी SS तट यांच्या कोर्टात हजर केलं असता हा निर्णय देण्यात आला। पुढील सुनावणी 28 मार्चला होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी 4 एप्रिल पासून पंढरपूर ते कोल्हापूर अशी रथयात्रा काढण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट सर्जेराव खोत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। सुळकुडमध्ये भव्य नागरी सत्कार कार्यक्रम पार पडला। यावेळी नामदार हसन मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात वैद्यकीय शिक्षण मंत्री पदाच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात आवश्यक सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्धार व्यक्त केलाय। नामदार प्रकाश आंबेडकर यांनी मेळघाटातील अतिदुर्गम वाड्यांना भेट देऊन आरोग्य समस्यांचा आढावा घेतला। त्यांनी प्राथमिक व ग्रामीण आरोग्य केंद्राची पाहणी करून कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सूचना दिल्या। कळंबा मध्यवर्ती कारागृहात जीवन गाणे गातच जावे या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी बंदी जनांच्या समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं यावेळी सांगितलं। 94व्या शहीद दिनानिमित्त कोल्हापूरच्या देवेड्या सायकलपटूंनी 94 किलोमीटर सायकल परिक्रमा करून शहीदांना विनम्र अभिवादन केलं। राम कारंडे, पांडुरंग माळी आणि निलेश बगली यांनी सांगली ते कोल्हापूर हा प्रवास करून देशात शांतता नांदावी यासाठी प्रार्थना केली। नामदार हसन मुश्रीफांचा 24 मार्चच्या दिवशी तारखेनुसार येणारा वाढदिवस हा वाढदिवस तिथीनुसार म्हणजेच प्रभू श्रीराम नवमीला साजरा करतात। तारखेदिवशीच्या वाढदिनी अयोध्या नगरीत पोहोचत प्रभू श्री रामचंद्रांच्या दर्शनाचा अनोखा योग साधलाय। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।